आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण आज नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी नांदेड शहरामध्ये सभेचं आयोजन। वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रामदास तडस हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार। भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार। अकोल्यातून अनुप धोत्रे निवडणुकीच्या रिंगणात। हिंगोलीमधून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आपला उमेदवारी अर्ज आज भरतील। अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी नेते देखील उपस्थित असतील। दिनेश बुब प्रहारकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। दिनेश बुब यांचं अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना आव्हान। मोठं शक्तीप्रदर्शन करत दिनेश बुब अर्ज भरणार। जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व देखील रद्द। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर रश्मी बर्वे यांना दुसरा धक्का। कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नागरिकांची पसंती। उन्हाळ्यातील वंदे भारतच्या फेऱ्या फुल, तर जूनमधील एक्सप्रेसच्या फेऱ्या प्रतीक्षा यादीत। राज्यामध्ये उष्णतेची लाट येणार। यंदा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सर्वाधिक उष्णतेचा फटका बसणार। नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, हवामान खात्याचं आवाहन। राज्यामध्ये शुक्रवारपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। हवामान खात्याची माहिती। कोकण, मराठवाड्यासह इतरही भागात पाऊस पडण्याची शक्यता।